महिलांची सुरक्षितता हा प्रश्न आहेच। बस, रेल्वे, रस्ते कुठेही महिलांना सुरक्षित वाटायलाच हवं हे निर्विवाद सत्य आहे। पण प्रश्न असा आहे की सुरक्षेच्या नावाखाली एखाद्याला दोषी ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक 18 सेकंदांचा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं का? महिलांचा आवाज महत्त्वाचा आहेच, पण सत्य तपासल्याशिवाय होणारी अशी डिजिटल शिक्षा किती धोकादायक ठरू शकते हे केरळमधील ही घटना भीषणपणे अधोरेखित करते। केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एक घटना केवळ आत्महत्येपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियाच्या अमर्याद शक्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे। बसमधील एका व्हायरल व्हिडिओ नंतर 42 वर्षीय दीपक यू या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात व्लॉगर शिमजिथा मुस्तफा हिला केरळ पोलिसांनी अटक केली आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय। दीपक हा पुथियारा परिसरात आई वडिलांसोबत राहत होता आणि एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होता। 16 जानेवारी रोजी तो खासगी बसने प्रवास करत असताना त्याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या शिमजिथा मुस्तफाने 18 सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला। या व्हिडिओमध्ये दीपकने गैरवर्तन केल्याचा आरोप करत तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला। काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि दीपकवर सोशल मीडियातून प्रचंड टीका, ट्रोलिंग आणि अपमानास्पद टिप्पणींचा वर्षाव सुरू झाला। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार गर्दीमुळे चुकून लागलेला धक्का मुद्दाम दाखवून दीपकची बदनामी करण्यात आली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपक मानसिक तणावाखाली गेला होता। तो 2 दिवस नीट जेवतही नव्हता, कोणाशी बोलत नव्हता। अखेर 18 जानेवारी रोजी सकाळी तो आपल्या खोलीतच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेनंतर दीपकच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। तपासादरम्यान बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता दीपक निर्दोष असल्याचं स्पष्ट झालंय। व्हिडिओ एकतर्फी पद्धतीने सादर केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी शिमजिथा मुस्तफा हिच्या विरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। घटनेनंतर शिमजिथा फरार झाली होती। पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी करून सायबर सेलच्या मदतीने वडाकरा येथून तिला अटक केली। वैद्यकीय तपासणीनंतर तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या प्रकरणामुळे संपूर्ण केरळमध्ये संतापाची लाट उसळली असून न्यायासाठी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली। माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कोणाच्याही वैयक्तिक गोपनीयतेचा भंग करणारे व्हिडिओ चित्रीकरण व प्रसारण हा गुन्हा आहे। या घटनेने डिजिटल ट्रायल किती जीवघेणी ठरू शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले। सोशल मीडियावरील क्षणिक आरोप, हजारो कमेंट्स आणि ट्रोलिंगमुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेलाय। हा प्रश्न आता केवळ एका कुटुंबापुरता न राहता संपूर्ण समाजाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याची जाणीव करून देतोय। महिलांची सुरक्षितता ही कोणत्याही तडजोडीची बाब नाही। त्यांचा आवाज दाबला गेला तर तो गुन्हाच ठरतो। पण त्याच वेळी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आरोप सत्याच्या कसोटीवर तपासल्याशिवाय पुढे नेणं हेही तितकंच धोकादायक आहे। डिजिटल युगात एक व्हिडिओ व्हायरल होतो पण त्यामागचं संपूर्ण सत्य हरवून जातं। आज न्यायालय आधी सोशल मीडिया निर्णय देतो आणि कधी कधी त्या निर्णयाची किंमत एखाद्याला आपलं आयुष्य देऊन चुकवावी लागते। दीपकच्या मृत्यूने एक कटू वास्तव समोर ठेवलंय। महिलांना न्याय हवाच हवा, पण तो न्याय पुराव्यावर आधारित असावा, भावनांवर नाही। कारण जर सत्य तपासण्याआधी शिक्षा ठरली तर उद्या कोणाच्याही बाबतीत न्याय नाही, फक्त डिजिटल जमाव उरेल। हा प्रश्न केवळ केरळचा नाही, तो संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।